आज धुलीवंदन सण संपूर्ण राज्यात उत्साहात साजरा केला जातोय। एकनाथराव खडसे ज्येष्ठ नेते आपल्यासोबत आहेत। राज्यामध्ये परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे। धुलीवंदनाचा सण हा अत्यंत उत्साहाने आज साजरा होतोय। कालही होलिकोत्सव पार पडला, आज शिमग्याचा उत्सव आहे आणि या होलिकोत्सवाच्या निमित्तानं, धुलीवंदनाच्या निमित्तानं ज्या वाईट प्रथा आहे, परंपरा आहे, समाजामधल्या ज्या घातक कथा अशा स्वरूपाच्या वृत्ती आहेत त्या जळून खाक व्हाव्या अशी अपेक्षा आहे। आज जर चित्र पाहिलं, सामाजिक चित्र पाहिलं, राजकीय चित्र पाहिलं तर अत्यंत भीषण असं स्वरूपाचं वास्तव त्याच्या माध्यमातून काही ठिकाणी निदर्शनास येत आहे। मला वाटतं की हे वातावरण निर्मळ व्हावं, निर्मय व्हावं या दृष्टिकोनातनं या होलिकोत्सवाच्या निमित्ताने या होळीमध्ये काल आम्ही सर्व अशा प्रवृत्तींचा नाश व्हावं अशा रीतीनं त्याच्यामध्ये प्रार्थना केली। आणि मला वाटतं की हा रंगांचा उत्सव आहे आणि ह्या रंगांच्या उत्सवामध्ये अवघाचे रंग झाला एक रंग अशा स्वरूपाचा हा सर्व रंग जो आहे आणि त्याच्यामध्ये हा श्रीरंग नाचतो आहे अशा स्वरूपाचं एक वातावरण सर्वत्र दिसत आहे। मी होलिकोत्सवाच्या निमित्तानं माझ्या सर्व नागरिकांना, माझ्या सर्व मित्रपरिवाराला या निमित्तानं शुभेच्छा देतो। राजकीय रंग काय वाटतं तुम्हाला, स्थिती काय आहे सध्या? आणि राजकीय रंग तर आता खरं म्हणजे होळीपेक्षाही अधिक रंग राजकीय गडद झालेले आहे। एकमेकांच्या अंगावर केव्हा कोण कसा रंग उधळेल याचा काही सांगता येत नाही। आणि ह्या रंगांमध्ये असं झालं की होळीचे रंग नाही, हे विषारी रंग आहे, एकमेकांविषयीच्या द्वेष भावनेचे रंग आहे, एकमेकांना खाली पाहण्याचे रंग आहे, कोण कसा माझ्यापेक्षा कमी राहील अशा स्वरूपाच्या प्रवृत्त्या वाढलेल्या आहेत। आणि मला वाटतं राजकारणाचं चित्रच आज वेगळं आहे। पूर्वीचं राजकारण आणि आजच्या राजकारणामध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसतोय। हे होते ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे। रवी गोरेसह मंगेश ढोले, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।